मनात नसतानाही दूर व्हावं लागतं. बहरलेलं नातंही कधी कधी तोडावं लागतं. जीवापाड जपलेल्या नात्यांचं असंच असतं. जास्त जपलं की जास्त रडावं लागतं. ज्यांच्याशिवाय जगणं अशक्य वाटायचं त्यांच्याशिवाय जगायला शिकावं लागतं. कधीकधी नियती इतकी निर्दयी ठरते की जिवंत माणसालाच कायमचं गमवावं लागतं. काही नाती तुटत नाहीत कधीच, ती फक्त अपूर्ण राहून आयुष्यभर रडवत राहतात. तू नशिबाची देखणी रेघ, मी अर्धवट राहिलेला माथा ग. तू वाहणारी संथ नदी, मी तहानलेला काठ ग. तू धुक्यात हरवलेली दिशा, मी शोधणारी पाऊल वाट ग. तू मनात रुजलेलं स्वप्न, मी डोळ्यात विरलेलं पाणी ग. तू सुरांनी सजलेली मैफिल, मी अधुरे राहिलेले गाणे ग. तू चांदण्यांची मखमली रात्र, मी एकाकी उरलेली पहाट ग. आपण कधीच एकत्र न येणारे, जणू विरहाची ही अथांग लाट ग. तरीही या श्वासाच्या लयीत फक्त तुझाच उरलाय ध्यास ग. तू न संपणारा गोड भास, मी तुलाच शोधणारा प्रवास ग. प्रेम काय आहे? प्रेम ही एक भावना आहे, मनात येणारी निखळ भावना. पण मन नावाचा कोणता अवयव नाही. मग मग ही भावना येते तरी कुठून? कळी उमलून फूल झालं, ते पाहून मन भरून आलं. भरलं आभाळ दाटून आलं, मेघ होऊन बरसून गेले. वारा सुसाट होऊन आला, अंगावरती शहारून गेला. सांजवेळी सूर्य निसटून गेला, क्षितिजावर छटा सोडून गेला. हे सगळेच विचार जर मनात येतात आणि आपण ते शब्दात लिहितो, तर विचार आपण डोक्यानं करतो, मन तर नसतंच. मग ही भावना येते तरी कुठून? काय आहे प्रेम? प्रेम काय आहे?